आजच्या वेळची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 रुपये होणार आहेत जमा। वेळ आणि तारीख देखील डिक्लेअर झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळतोय। या योजनेची सुरुवात राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी केली। योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करणे हा आहे। आतापर्यंत योजनेअंतर्गत 5 हप्त्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले असून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे। योजनेचे यशस्वी कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण निकष ठेवले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। या निकषामुळे योजनेचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आणि मध्यस्थांची गरज देखील पडत नाही। याशिवाय डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे पारदर्शकता देखील वाढली आहे, भ्रष्टाचाराला आळा देखील बसलेला आहे। तर या योजनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे बहिणींनो। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जाहीर करण्यात येणार आहे। यावेळी महिलांना 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळते आहे। मागील वेळी महिलांना एकत्रित 3000 रुपयांची रक्कम देण्यात आली होती, त्यामुळे यावेळी देखील लाभार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे। लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ते आपल्या योजनेचा स्टेटस ऑनलाईन तपासू शकतात। यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन काही सोप्या पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात। प्रथम लाभार्थी स्टेटस या पर्यायावर क्लिक करावं लागतंय। त्यानंतर मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर भरावा लागतो। सुरक्षिततेसाठी कॅप्चा कोड आणि OTP याची पडताळणी केल्यानंतर लाभार्थी यादीत आपले नाव तपासता येते। या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा लाभ थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होतो। यासाठी बँक खात्याचे आधार सीडिंग असणे आवश्यक आहे। या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे, जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ मिळू शकेल। याशिवाय लाभार्थींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण सर्व महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स SMS द्वारे कळवले जात आहेत। योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने एक सक्षम यंत्रणा उभी केलेली आहे। जिल्हा आणि तालुका पातळीवर नोडल अधिकारी नेमले असून ते योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असतात। तसेच कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असल्यास सोडवण्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। अशाच अपडेट्ससाठी तुम्ही आताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट